मान्यवर उपस्थित बंधू भगिनींनो, आज एक संघाच्या दृष्टिकोनातून अतिशय पवित्र दिवस आहे. या दिवशी परमश्रद्धेय बाबासाहेब आंबेडकरांनी संघस्थानाला भेट दिली. संघाची स्थापनाच मुळी एका मंत्रावर अवलंबून आहे, सकल हिंदू बंधू बंधू. कारण संघ हा भारतामध्ये जे प्रबोधन युग घडलं त्या प्रबोधन युगातली जे वेगवेगळे प्रभाव होते त्या सगळ्या प्रवाहांना आत्मसात करणार असं एक विलक्षण संघटन आहे. 100 वर्ष होत आलीत. मी असं नेहमी विचार करतो की असं असून सुद्धा एवढं संघाचं मोठं काम, परिवारातल्या संस्था, दलित वस्तीत, आदिवासींमध्ये, महिला म्हणजे पुणे शहरामध्ये आमच्या सेवा सहयोगच्या माध्यमातून जवळ 250 झोपडपट्टीत आम्ही काम करतो. माझी सगळी जिंदगी संघाचा कार्यकर्ता म्हणून पुणे शहराच्या पूर्व भागामध्ये फक्त दलित वस्त्यांमध्ये शाखा लावण्यात गेलं. 20 वर्ष. असं असून सुद्धा हे काय, याच कारण असं आहे की आम्ही वैचारिक दृष्ट्या एकमेकांपर्यंत पोहोचलो नाही. आता या ठिकाणी आलेल्या सगळ्या पाहुण्यांना आपण जाती व्यवस्थेचे निर्मूलन दिलं. ते तर आयुष्यभर ते वाचलेलं आहे. म्हणजे मी तर वाचलेलंच आहे. मी सावरकरांचे जातुच्छेदक निबंध दिले असते. कारण आज गरज अशी आहे की राष्ट्रवादी आंबेडकर, समाज क्रांतिकारक आंबेडकर हे बहुजनांपर्यंत, उच्चवर्णीयांपर्यंत पोहोचले पाहिजेत. समाज क्रांतिकारक सावरकर, राष्ट्रवादी सावरकर हे बहुजन समाजापर्यंत नाही, पार दलित वस्त्यांपर्यंत, आदिवासीच्या पाड्यांपर्यंत पोहोचले पाहिजेत. छत्रपती शाहू महाराज हे त्या वरच्या उच्चवर्णीय ब्राह्मणांपर्यंत पोहोचले पाहिजेत. हे जे काही दुर्दैवाने आम्ही मगाशी खरं बोललं की बाबासाहेब आंबेडकर काय फक्त दलितांचे नेते, हे सत्य नाहीये. आमच्या शेषराव मोरेंनी जे राष्ट्रवादी आंबेडकर बांधलेले आहेत, आपण जरूर युट्यूब वर जाऊन ऐका. हिंदू कोड बिलाच्या वेळेला त्यांच्या डोळ्यासमोर कोण होता? फक्त दलित होते. संपूर्ण समग्र हिंदू समाजाचा त्यांनी विचार केलेला आहे. ही जी वस्तुस्थिती जी असते की एका बाजूने बाबासाहेब म्हणतायत की जाती व्यवस्थेचं निर्मूलन झालं पाहिजे, एकवर्णीय हिंदू समाज निर्माण झाला पाहिजे आणि हिंदू संघटन केल्याशिवाय एकवर्णीय हिंदू समाज होणार नाही, असं बाबासाहेब देखील आग्रह. सावरकर काय सांगतायत की जातीचा उच्छेद झाल्याशिवाय, एकवर्णीय हिंदू समाज निर्माण झाल्याशिवाय हे होणार नाही. म्हणून ज्या 7 बेड्या तोडा असं त्यांनी सांगितलं. त्यात बेटीबंदी पण आली, नुसती रोटीबंदी नाहीये. तेव्हा ते वर्ण व्यवस्थेचे समर्थक नव्हते. दुर्दैव आहे की कित्येक वेळेला काय होतं की जेव्हा ती जी 100 वर्ष भारतातली आहेत ती समुद्र मंथन आहे, भारतीय समाज ढवळून निघत होता आणि त्यामुळे वरकरणी आपल्याला असं वाटेल की हे काहीतरी वेगळं बोलतायत. पण जर शांत डोक्याने
नीट अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल की या सगळ्या महामानवांच्या डोक्यामध्ये एकच अजेंडा आहे. ज्या हिंदू समाजाची गावकी एक आहे त्याची भावकी एक करणं हेच त्यांचा कार्यक्रम आहे. आणि ती गावकी एक करायची असेल, भावकी निर्माण करायची असेल, त्याच्यासाठीची प्रयोगशाळा म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे उत्सव उपक्रम हे काय आहेत तर बाबासाहेबांनी काय सांगितलं की ही हिंदू समाजाची जी बहुमजली इमारत आहे तिला जिनेच नाहीये. गावगाडा हे पुस्तक वाचा म्हणजे कळेल की हे आपलं गाव हे फक्त भौगोलिक नाहीये, एक सामाजिक विदारक अशी वस्तुस्थिती आहे की गावकोसाच्या आतल्या गावकोसाच्या बाहेरच्या पालं पडतात भटक्यांची. ही काय आपली रचना आहे कारण ह्याला जिनच नाहीये. तर ही भावकी निर्माण करण्यासाठी जी प्रयोगशाळा आहे ती सगळ्यांना कुठल्याही प्रकारच्या भेदापासून मुक्त अशा मानसिकतेत आणण्याचं काम हे केलं जातं. त्याच प्रेरणेनं समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्यासाठी आज प्रचारक निघाले. या देशाच्या प्रबोधन युगामध्ये जे जे नवीन चांगलं हिंदू समाजामध्ये आणण्याचा प्रयत्न केला गेला त्याचा स्वीकार संघाने केला आहे. आज 100 वर्षानंतर ही वैचारिक अस्पृश्यता संपवून किंवा खरोखर आपण काही वेळा दुर्दैव असतं की सत्य काय आणि त्याच्याबद्दलची चित्र काय तयार केलेलं आहे, परसेप्शन काय तयार केलेलं आहे. तर परसेप्शन कित्येक वेळेला जिंकतं. जसं लोकसभेच्या वेळेला अन्य वक्त्यांचे बोलण्यात आलं की आपण संविधान विरोधी आहोत. मला एक संघाचा स्वयंसेवक म्हणून अभिमान आहे की जेव्हा या देशात आणीबाणी आली, संविधान धोक्यात आलं, तर संघाचे 1 लाखापेक्षा जास्त स्वयंसेवक सत्याग्रह करून तुरुंगात गेले संविधान वाचवण्यासाठी. मी अल्पवयीन होतो, खोटं सांगून जेलमध्ये गेलोय. पण दुर्दैवाने हे चित्र आहे का, परसेप्शन आहे का की या देशाच्या संविधानाच्या संरक्षणासाठी जेव्हा सगळ्यात कठोर की भले भले हतबल झाले होते ते इंदिरा गांधींसमोर, त्यावेळी कच्ची बच्ची पोरं पुणे शहरातल्या महिलांनी एवढं जेल भरलं होतं. जागा नाही उरली म्हणून नाशिकला पाठवावं लागलं. आमच्या विडी कामगार महिला पद्मशाली समाजाच्या त्या सगळ्यात जास्त आल्या होत्या. हे संघाचं जे रूप आहे हे पुढं आलं पाहिजे. जसं मी वगैरे परिभाषी म्हणलं की ह्या खरं काय यायला पाहिजे. बंधुता परिषद आज संघाच्या लोकांनी इथं घेतली आहे, ती दीर्घकाळ संघाचे काम करतोय. त्या कामाबद्दल संवाद निर्माण झाला पाहिजे. त्याच्यासाठी मगाशी रत्नागिरी पर्वाचा उल्लेख झाला. खरोखरच मी लोकांना सांगतो की अभ्यास करा. फक्त पतितपावन मंदिर बांधलेलं नाहीये. एक अंदमानच्या जन्मठेपेचा कैदी काही अटींवरती त्यांना फक्त रत्नागिरी जिल्ह्यापुरतं काही स्वातंत्र्य दिलेलं होतं, पण राजकीय स्वातंत्र्य नव्हतं. तर जे अभूतपूर्व कार्य तिथं केलं त्यांनी जो आग्रह धरला की सगळ्या प्रकारच्या तुमच्या मानसिकतेतून दूर व्हायला पाहिजे. तो ब्राह्मण असेल, तो मराठा असेल, तो पूर्वीचा महार समाजात असेल, तर तुम्ही बघा त्यांचे कार्यक्रम कसे आहेत. स्वतः वाचा. शेषराव मोरेंनी त्याच्यावरती समाज क्रांतिकारक सावरकर जरूर वाचला पाहिजे की त्यांनी छोट्या छोट्या उपक्रमातून कसा आग्रह धरला. शाळांमध्ये सगळ्या जातीची मुलं बसलीच पाहिजे. आणि जेव्हा रत्नागिरीत बाहेर पडले तोपर्यंत जवळजवळ 1 शाळांमध्ये त्यांनी तो यशस्वी करून दाखवला. मनुस्मृतीवरती जर बाबासाहेबांनी कठोर लिहिलेलं आहे, किती लोकांना माहितीये
की सावरकरांनी देखील तितक्याच कठोरपणाने लिहिलंय. सावरकरांनी तर मनुस्मृती काय, तो एक निर्बंध ग्रंथ आहे, म्हणजे कायद्याचा आहे, पण त्याने वेदांपासून प्रत्येक ग्रंथाच्या बाबतीत म्हणलेलं आहे की आज समाजाला, सर्व हिंदू समाजाला उपयुक्त काय ते आम्ही ठेवू, बाकीचं आम्ही काही ठेवणार नाही. ते आमचं ऐतिहासिक असेल कपाटात ठेवून द्या. त्यांनी इतका कठोर मानवतावादी आणि विज्ञानवादी भूमिका घेतली आहे असा माणूस मिळणार नाही तुम्हाला. पण त्यांचे विचार देखत नव्हते. महाडच्या वेळा देखील सावरकरांनी पाठिंबा दिला. काळाराम मंदिराला स्वतःच्या भावाला पाठवलं, कारण त्यानं जाता येत नव्हतं. नारायणराव सावरकर आहेत. दुर्दैवाने फार थोड्या लोकांनी त्याच्यावरती अभ्यास केलाय की एकमेकांबद्दल ते काय बोलत होते, मतभेद पण होते. विशेष करून अखंड भारताच्या कल्पनेच्या बाबतीमध्ये सावरकरांची जी भूमिका होती आणि बाबासाहेबांची भूमिका होती ती फार निखळ होती, फार दूरदृष्टीची होती. त्या बाबतीत ते तुम्हाला सावरकरांचे पण पुढे दिसतात. कारण ते काय म्हणतात, त्यांनी आयर्लंडच्या उपपंतप्रधानांना एक उतारा दिलाय ओ फ्लॅनेगन म्हणून. त्यात तो फ्लॅनेगन असं म्हणतो की भूगोलाने आयर्लंडला एक केलेलं आहे, पण इतिहासाने त्यांना 2 राष्ट्र केलं आहे. स्कॅन्डिनेव्हियाला भूगोलाने असं काय कमी ठेवलंय की त्यांचं एक राष्ट्र होऊ नये, पण त्यांना इतिहासाने वेगळं केलंय. स्पेन आणि पोर्तुगाल सगळी प्रयत्नाची पराकाष्ठा केली भूगोलाने, पण इतिहासाने त्याने वेगळं केलेलं आहे. आणि म्हणून ते म्हणतात की हिंदू आणि मुसलमानांचं जर एक राष्ट्र राहिलं तर ते सायाने जुळत असं असतं. म्हणजे 2 मुलं जुळे होतात वेगळी, पण कधी कधी जन्मता ते जुळे पण चिकटलेलं असतं. तर ते जन्मता मृत असेल असं हिंदू राष्ट्र, असं एक राष्ट्र जर झालं तर ते. आणि सावरकरांची भूमिका होती की नाही अखंड भारत राहायला पाहिजे. आंबेडकरांची भूमिका होती अखंड भारत जर हिंदूंच्या हिताचा असेल तरच झालं पाहिजे. आणि म्हणून ते म्हणतात की फाळणी हा अखंड भारतापेक्षा हिंदूंच्या दृष्टिकोनातून अधिक योग्य पर्याय आहे. आणि तो किती सत्य ठरला तर ज्या जोगेंद्रनाथ मंडलांनी बंगालचे दलित नेते त्यांना संविधान सभेत पाठवलं होतं, ते पाकिस्तानावर राहिले. 1 वर्षाच्या ते मंत्री होते, ते पळून आले. ते पत्र इंटरनेटवरती आहे. ताव फोडतो तो माणूस की आता पाकिस्तानमध्ये, म्हणजे त्यावेळेच्या पश्चिम पाकिस्तानात आणि पूर्व पाकिस्तानात आता फक्त दलित लोक उरलेले आहेत. आणि हे मुसलमान लोक तिथले आम्हाला इथून बाहेर पडू देत नाहीत, कारण ह्या घाण कामातच आम्हाला खिचपत ठेवायचं त्यांना. त्यांनी सांगितलंय केवळ सवर्ण नाही, दलित हिंदूंसमोर देखील पूर्व पाकिस्तानमध्ये एकच पर्याय आहे. तो पर्याय म्हणजे इस्लामचा स्वीकार करा, मृत्यू किंवा भारताकडे पलायन. संपूर्ण हिंदू समाजाच्या दृष्टिकोनातून त्याच्या सुरक्षिततेसाठी, त्याच्या भल्यासाठी त्यातल्या सगळे घटक, स्त्रियांसकट, आदिवासींसकट, दलितांच्या सर्व घटकांचा विचार कोणतीही गोष्ट करताना तुम्हाला बाबासाहेबांच्या संपूर्ण आयुष्याच्या प्रवासात ते दिसेल. हेच तुम्हाला हेडगेवार तत्वचिंतक नव्हते, पण हेडगेवारासारखा किमाव्या झाला नाही हो. त्यांनी त्यांचा जो स्कोर आहे प्रचारक बाहेर काढण्याचा, तो जगाच्या इतिहासात तपासावा लागेल की एखाद्या माणसाच्या शाखेमधले जवळजवळ सर्व लोक प्रचारक म्हणून आजन्म जातात, भारतभर जातात. असं काय आहे त्यांच्याकडे बघितल्यानंतर? पण त्यांची पत्र वाचा.
माणसाला बदलण्याची शक्ती लागते. आपण सगळ्यांनी एकच सांगितलं, शब्दातलं बंधुत्व नको आहे. तर अख्ख्या भारतामध्ये ती बंधुत्वाची भावना निर्माण करण्यासाठी म्हणून स्वतःच आयुष्य त्याच्यासाठी देऊन टाकणं, याच्या पलीकडं हिंदुत्वासाठी अजून काय मोजू शकतो माणूस, ही माणसं संघाने तयार केली. आणि कित्येक वेळा काही तुम्ही आता काही मुद्दे म्हणालो की काही समज असतात, त्याचं मी वर्ण व्यवस्थेचं मी बोललो. जाती व्यवस्था नष्ट होण्याच्या बद्दल बाबासाहेब आणि सावरकरांचा अजून एक महत्वाचा मुद्दा होता, तो म्हणजे दोघांनी औद्योगिक क्रांतीचं स्वागत केलंय. गांधीजी त्या खेड्यालाच महत्व देत आहेत, ते दोघंही त्या खेड्याला नरक म्हणतायत आणि याच्यातून बाहेर पडा, खेड्या सोडा. कारण का, तर त्याच्या बरोबरच ती व्यवस्था तितकीच घट्ट आहे. व्यवस्था जाती जाणं अजून लांबची गोष्ट आहे. पहिल्यांदा जाती व्यवस्थेप्रमाणे जो गावगाडा चाललाय, ती व्यवस्था खिळखिळी करण्याची ताकद औद्योगिक क्रांतीत आहे. औद्योगिक क्रांतीमध्ये जन्माला येणाऱ्या शहरांमध्ये, तर त्या ठिकाणी जाती निष्ठेचे जन्मजात जातीचे दोन महत्वाची अंग आहेत. एक जातीबरोबर जोडलेला व्यवसाय जन्मजात, आणि दुसरं जातीमध्ये लग्न करण्याची प्रवृत्ती. या दोन महत्वाच्या गोष्टी. त्यातली पहिली निखळून पडायची जर असेल तर त्याच्यासाठी म्हणून पहिल्यांदा औद्योगिक क्रांतीचं स्वागत केलं पाहिजे. शहरं निर्माण होत आहेत, तिथले व्यवसाय कोणत्याही जातीचा माणूस करू शकतो. ही महत्वाची शृंखला जी आहे, जी सावरकर सांगतात की ती तुटून पडायची असेल, पण तरी देखील ते लगेच जात नाही, कारण ही फार चिवट असते व्यवस्था. मुंबईच्या मिलमध्ये कम्युनिस्टाची युनियन होती, डागे प्रमुख होते, आणि बॉबिनला जिभेने बोट लावायचं असतं, तर सवर्ण कम्युनिस्ट कामगारांनी सांगितलं की दलित या चेन मध्ये नाही थांबणार. कारण का, तर जिभेने ओढायचं. तर ते म्हणले की नाही, कम्युनिस्टांनी देखील तडजोड केली. हा समाज बदलायचा अंतिम ध्येय सृष्टी जी तुमची आहे, एकवर्णी हिंदू समाज, तो निर्माण व्हायला वेळ लागतो. त्याच्यासाठी त्या दिशेने पावलं टाकावी लागतात. मला आठवतंय बहिष्कृत भारतमध्ये मला वाटतं की एकवर्णी हिंदू समाजाचे त्यांचे लेख लिहून झाल्यानंतर पत्र आहे मातंग तरुणाचं की मी महार मुलीशी लग्न करायला तयार आहे, मी मॅट्रिक्युलेट आहे. बाबासाहेबांनी उत्तर दिलंय, माझी तर तीच इच्छा आहे, पण आज मी तीच कोणी लगेच असं करेल नाही. पण आपल्याला धाडसाने आपली ध्येय सृष्टी समोर ठेवावी लागते की नाही. हे सगळे जे बंद आहेत ते इतके वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आहेत, ते सगळे तोडत तोडत आपल्याला जावं लागेल. आणि त्या दिशेने पावलं पडताना दिसत आहेत, चित्र बदलत आहे. औद्योगिक क्रांतीने तर खूप मोठ्या प्रमाणात त्याचा पाया उखडलेला आहे. दुसऱ्या बाजूनी असं ध्येयनिष्ठ चळवळी ज्या चाललेल्या आहेत की ज्या हे सगळे विषय घेऊन आपल्या समाजापर्यंत जात आहेत आणि ह्याच्यात जोडण्याचा विचार आहे. हिंदू राष्ट्र या संकल्पनेबद्दल मात्र अकारण गैरसमज आहे. जेव्हा सावरकरांनी हिंदू राष्ट्राची संकल्पना मांडली किंवा हेडगेवारांनी मांडली, ती या देशाच्या राज्य व्यवस्थेसाठी नाही, त्याच्यासाठी आपलं संविधान हेच आहे. हिंदू राष्ट्राची संकल्पना, ते राष्ट्रीयत्व म्हणजे काय, एकत्व. एकत्व म्हणजे काय, बंधुत्व. तर हिंदू समाजामध्ये त्याचं जे राष्ट्रीयत्व हे आता जे फक्त संकटकाळी उफाळून येतं की जेव्हा औरंगजेबाला अंगावरती, तर सगळा हिंदू समाज एकवटला आणि जगात काही असं घडलेलं 25-26 वर्ष तो संघर्ष चालला आणि त्याला इथंच गाडला. तसं नको आहे. एक जीवत्व कधी निर्माण होतं, जेव्हा समाज एकमेकाचा सगळे सोयरे बनतो,
तेव्हा ती आत्मीयता निर्माण होते आणि ती निर्माण होण्याचं अनुकूल वातावरण निर्माण व्हायला लागलेलं आहे. पूर्वी आंतरजातीय विवाह म्हणजे अशक्य होतं. आता एखाद्या वेळाची घटना मागाशी सांगितलं होती सिनेमाचं नाही का, पण असं नाहीये. आता माझ्या घरात माझ्या सकट सगळ्यांचे आंतरजातीय विवाह आहेत. हे काही अपवादात्मक नाहीये. अख्खा हिंदुस्थान आहे माझ्या घरात, फार सवर्णापासून ते गावकुसाच्या बाहेर राहणाऱ्या चांभारवाड्यापर्यंत सगळे लव्ह मॅरेज नाही आहेत. माझ्या बहिणीने संघाच्या एका स्वयंसेवकाबरोबर लग्न केलं. आमच्या प्रचारकाला मी विचारलं की बाबा माझ्या बहिणीसाठी मुलगा बघायचा आहे. ते म्हणजे हाय, चालेल का तुला? चांभार समाजातला आहे. माझ्या बहिणीने सांगितलं हो, माझी एक अट आहे, आपण चांभारवाड्यात जाऊन राहायचं. मी तिथे येऊन राहणार. ती पुण्यातून उठून तिथे गेली आणि ती म्हणजे आपण दोघं इतके उच्च शिक्षित आहोत की आपल्या मुलांना आपण रिझर्वेशन घ्यायचं नाही, कारण रांगेत फार लोक उभी आहेत. कुठे कायदा आलेलं नाही, पण तिने तो तिच्या तिन्ही मुलांच्या बाबतीत पाळला. आपण दोघं उत्कृष्ट शिकलेलो आहोत. एक जीव असा आमचा कुटुंब आहे. तर हे सुद्धा आज चित्र बदलायला लागलेलं आहे. याचं प्रमाण आपल्या समाजात दिसेल, किती अनुकूलता दिसेल आपल्याला. माझा स्वतःचाच कार्यकर्ता आहे राजू शेडगे, तो मातंग समाजातला आहे. त्याची मुलगी ती मला म्हणाली की माझ्या पुरीसारखीच आहे ती. मराठा समाजातल्या मुलाशी तिने लग्न केलं. तर आपल्याला अशक्य वाटेल बरोबर, पण ही जवळजवळ रोज घडतंय. अशी एखादी तुम्हाला जी घटना, तुम्ही किती कोटीचा समाज आहे बघा, तेव्हा अशा प्रकारची मानसिकता बाळगणाऱ्यांचं प्रमाण हळूहळू कमी होत आहे. अहो 100 वर्षाचा हिंदू समाज कसा होता याचा विचार करा. या समाजात स्त्रियांचं काय स्थान होतं? बालविवाह, बालविधवा, त्यांचं मुंडण, हे चित्र होतं. सती काही ठिकाणी. आज माझ्या पुणे शहरामधल्या एका कर्वे इन्स्टिट्यूट मध्ये 30,000 मुली शिकतायत एका संस्थेत. हे चित्र बदललं ना. तर मी नेहमी म्हणतो, इतिहासाकडे बघून कोळसा उगाळायचं का चंदन उगाळायचं हे आपण ठरवलं पाहिजे. आणि समाजाला एक करायला निघालो असो तर आपण एकमेकांच्या बद्दलची भाषा देखील कठोर असली पाहिजे. बाबासाहेबांची कठोर आहे, सावरकरांची कठोर आहे, हे फार वाभाडे काढतील, पण आईचं हृदय दोघांचं. हिंदू समाज त्यांना आज का मानतो? बाबासाहेबांचा विचार संघामध्ये फार पूर्वीपासून रुजलाय का? तर ते आईच्या हृदयातले खटके केलं पाहिजे. याला तुम्ही आग्रह करून द्या. तर ह्या सगळ्यांना तेव्हा संघाच्या भगव्यामध्ये कोण कोण गुरु आहेत? त्याच्यात राजाराम मोहन रॉय आहेत, त्यात ब्राह्मो समाज आहे, त्यात आर्य समाज आहे, त्यात प्रार्थना समाज आहे, त्यात फुलेंचा समाज आहे, सत्यशोधक, त्यात शाहू महाराज आहेत, त्यात शिवाजी महाराज तर आहेतच. भारतामध्ये झालेल्या सगळ्या प्रबोधन युगातल्या ज्या काही प्रेरणा आल्या त्या सगळ्यांपासून काहीतरी घेतलं. विवेकानंदांपासून काय घेतलं? व्यक्तिगत जीवनात संन्यस्त होणं ही फार जुनी परंपरा आहे. ते आता कुंभला जातील बघा, 2-4 कोटी लोक डुबून येतील, पण स्वतःच्या मोक्षासाठी. विवेकानंदांनी समाजासाठी संन्यस्त होणं आणि समाजातल्या सगळ्यात शोषित पीडित वर्गाला नारायण मानून त्याची सेवा करणं, हे आम्हाला नवीन दिलं. दयानंदांनी जसं देवळं फुटली तसे आमचे माणूस अत्याचार करून त्याला परधर्मात घेतलं होतं. त्यांना आपल्या धर्मात परत आणायचं काही कुठल्या प्रकारची व्यवस्था नव्हती. ती व्यवस्था दयानंदांनी केली. आज संघ त्या दृष्टीने काम करतोय. वर्षाला जवळजवळ 5 लाख लोक स्वगृही परत आणतोय. शाहू महाराज, फुले, बाबासाहेब यांनी जे सांगितलं तो
बंधुत्वाचा, सकल हिंदू बंधुत्वाचा विचार हा तर संघ शाखेचा प्राण आहे, त्याच्या सगळ्या उपक्रमांचा प्राण आहे. त्यात कुठल्याही प्रकारचा भेद नाहीये. एकही असा कार्यक्रम नाहीये की ज्याच्यामध्ये त्या माणसाच्या स्वतःच्या कोणत्या तरी जी काही स्टेटस असेल त्याला कसलंही स्थान संघामध्ये नाहीये. ते सगळे प्रभाव तुम्हाला संघामध्ये आलेले दिसतील. हे हिंदू राष्ट्राचं रूप आहे. हे संविधान बनवण्यासाठी नाहीये. संविधान हेच राहणार, कारण राज्य आणि राष्ट्र हे दोन वेगळ्या कल्पना आहेत. त्या राष्ट्रीयत्वामध्ये फ्रॅटर्निटीला म्हणजे बंधुत्वाला बाबासाहेबांनी सगळ्यात जास्त महत्व दिलेलं आहे. आणि ते संघाने परिपूर्णपणाने आपल्या या 100 वर्षाच्या वाटचालीमध्ये ते काम करण्याचा मनापासून प्रयत्न केला आहे. पण समाज एवढा मोठा आहे, पण त्या दिशेने पावलं टाकली. संघाचा विचार आता मेनस्ट्रीम झालेला आहे. म्हणजेच बाबासाहेबांपासून सर्व प्रबोधनकारांचा विचार आता मेनस्ट्रीम झालाय की जो पूर्वी बाजूला टाकला गेला होता. आणि एक ठराविकच घराण्याने या देशाचं भाग्य विधाता असल्याचं जे नेरेटिव्ह होतं ते संघाने आणि संघ विचाराचे जे लोक आलेली आहेत त्याच्यात आतुबाबा दत्ता की जे सगळं की हा नाही आहे, हा सगळ्यांचा विचार आहे, सगळ्यांना बरोबर एकत्र घेऊन जाण्याचा विचार आहे. तर हा खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की हा किती मोठा योग आहे. मी नाही मानणार की या समांतर आहेत. बाबासाहेबांनी जर समांतर असतं तर तुम्ही खरं बोललात की त्यांच्या पुढे पर्याय सगळे होते. त्यांना इस्लाम धर्माचा पर्याय खुला होता, पण त्यांनी त्याची चिकित्सा केली की इस्लाम मी का नाकारतोय, त्यांनी ख्रिश्चॅनिटी का नाकारतोय त्याची चिकित्सा केली आहे. त्यांनी कम्युनिझम का नाकारला ते फार महत्वाचं आहे. कारण ते म्हणतात कम्युनिस्टांना समता हवी, मला हवी आहे. अरे आता कुठे मी माझ्या समाजाच्या स्वातंत्र्याची लढाई सुरू केली आहे, तर स्वातंत्र्याच्या बळी देऊन समता मला नकोय. म्हणून त्यांनी याच भूमीतला, याच भारतीय संस्कृतीतलं एक पर्याय निवडला. समांतर नाहीये. हिंदू कोड बिलाच्या वेळेला बाबासाहेबांनी जी हिंदूंची व्याख्या केली आहे, मग त्यात वैदिक आहेत, त्यात बौद्ध आहेत, त्यात जैन आहेत, त्यात शीख आहेत. ही कायद्याची व्याख्या बाबासाहेबांनीच केली आहे. बाबासाहेबांचं संपूर्ण जीवन कार्य आणि त्याचा विचार जर केला तर तो हाच आहे. त्यांनीच लिहून ठेवला आहे की हिंदू संघटनेशिवाय जातीभेद नष्ट होऊच शकत नाहीत. फक्त ते म्हणले आता माझी थांबायची तयारी नाही. पण त्यांनी हिंदू समाजाला शाप नाही दिला. भारताची फाळणी झाल्यानंतर त्यांच्या अखेरच्या दिवसातले उद्गार आहेत. नेमके उद्गार माझ्याकडे आता नाही आहेत, पण ही हिंदूंना एक शेवटची संधी मिळालेली आहे, इतिहासाने दिली आहे. ही फाळणी करून ते मोठे उपकार झालेले आहेत असे बाबासाहेबांचे उद्गार आहेत. ते तेव्हा फक्त दलितांचा विचार करत होते का? संपूर्ण हिंदू समाजाचा विचार करत होते. तर असं हे खरं बघायला गेलं तर वेगवेगळ्या स्तरातून दोन महामानवांनी प्रवास सुरू केला. आज जेव्हा आपण वळून पाहतो तर बाबासाहेब आपलाच अजेंडा राबवतात असं एखाद्याला वाटेल आमच्याकडं, आणि आम्हाला असंच वाटेल की आपण बाबासाहेबांनी सांगितलेल्याच मार्गाने चाललो आहोत. दुर्दैवाने या मधल्या काळामध्ये असं खरंच घडतं कधी कधी. काही लोक जाणीवपूर्वक करत असतील, मला त्यांच्याबद्दल काही म्हणायचं नाही, पण एक वस्तुस्थिती असते. मी देखील जर त्या जातीत जन्माला आलो असतो, एक दलित जातीमध्ये, आणि नुकताच मी थकलोय तुम्हाला सांगून सांगून आपल्यातलं बंधुत्व जागृत करा, आणि मी त्या व्यवस्थेचा त्याग केलाय. तर माझ्यामध्ये एक कडवटपणा राहतो, राग राहतो. आत्ताच घरातनं बाहेर पडलोय.
पण त्या बाजूला दुसरेही लोक होते, हेडगेवारांसारखे, सावरकरांसारखे, की ज्यांच्या मनात हे निश्चित होतं की बाबासाहेब तुमचं स्वप्न आम्ही पूर्ण करणार, हा एकवर्णीय हिंदू समाज हा निर्माण करण्याचं काम, तुमचा बॅटन आम्ही खाली पडू देणार नाही. आणि मला वाटतंय त्याच कामाचं आज स्मरण करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलो आहोत. मला वाटतं मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर दिली. धन्यवाद.